दीपाली परपुल चव्हाण. हे माझं घर पुरं पडलेलं आहे. 7:30 वाजता पाऊस आला, चक्रीवादळ आलं तर पुरं उडून गेलेलं आहे. गहू, तांदूळ, डाळ, हरभरे, तूर सगळी बेकार झालेली आहे. पीठही नाही राहिलेलं आहे. सगळं ओलं कीच झालेलं आहे. असं म्हणजे खाली काही राहिलेलं नाही आहे. आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला फक्त चांगलं घर, जे आमचं नुकसान झालं ते भरपाई, दुसरं आम्हाला काहीच मागणी नाही आहे. फक्त आम्हाला मदत करा एवढंच आमची कृपा आहे. काही ना काही आम्हाला द्या. दुसरं आम्हाला काही नाही पाहिजे. आमचं जे घर तुटलं आम्हाला ते सुधरून द्या. आम्हाला जे आमचं अनाज बेकार झालेलं आहे ते द्या. दुसरी आमची मागणी. सायंकाळी जवळपास 7च्या दरम्यान आलं इथे, आणि इथे जवळपास 100 ते 150 घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि मोठ्या प्रमाणात पक्षी गेलेले आहेत. जे काही भरून न निघणारे आणि ते विशेष म्हणजे ज्या चिवताई आहे, जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्या मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आहेत. आणि इथली जी लाईनची परिस्थिती आहे, तर लाईन तर जवळपास 2 दिवस तर काही शक्य होणार नाही असं वाटते. कारण मोठ्या प्रमाणात खंबे वगैरे, पूर्ण तार खंबे आणि घराचे कनेक्शन पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहे. आणि काही नाही, आता आमची मागणी अशीच आहे की जे काही लोकांचं नुकसान झालं आहे ते प्रशासनानं थोडीशी आमच्या गावाला मदत व्हावी, एवढीच आमची अपेक्षा आहे.